नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोलच्या दरात आज ₹2.61 तर डिझेलच्या दरात ₹2.71 वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ₹111.21 प्रति लिटर तर डिझेलचे दर ₹97.83 प्रति लिटर झाले आहेत. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात एक गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या दुसऱ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.